उभी करायला. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवानुसस्तनूभिर्वशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दवल्लभम्. जयंचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. हेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता. तुम्हाला तुम्ही कोणी ऊन लागलं इकडे बसाय नंतर जरा लागलं ऊन नाही बसू कधी कार्यक्रम चालू असताना वर नाही बसायचं खुर्चीवर बसायचं पाय कंबर त्रास देते त्यांना काय आरोग्यानुसार माप असतं ते तसं काही नाही. काही ग्रंथातला नियम आहे का त्या म्हाताऱ्या माणसाला माप आहे सगळं वयोवृद्धांना माप आहे सगळं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेण अधिगच्छति. वैकुंठवासी हरिभक्तिपरायण सोनाजी श्रीपती शिर्के बाबा आणि मातोश्री वेणुबाई सोनाजी शिर्के यांचं पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानं ही थोडीशी ग्रंथसेवा. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं विविध दान केली जातात. त्याच्यात हा छोटासा ज्ञानदानाचा उपक्रम आपल्या परंपरेप्रमाणे आपण राबवत असतो. आपल्या संस्कृतीच्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या आहेत सगळ्या. अल्पशा सेवेकरता श्लोक मी वाचला. सेवा कोणाची? आपल्या देशात जन्मदात्रीला तर आई मानलंच जातं. आई ही उपाधी अनेक पात्रांना वेगवेगळ्या कारणाने लावली जाते. जसं की भारत माता म्हणतो आपण. अमेरिकेत कुणी म्हणत नाही अमेरिका माता, रशिया पिता. ही आपली संस्कृती आहे.
माता हा काही जमिनीचा तुकडा नाही. असा असा आकार, असं असं क्षेत्रफळ, असे असे डोंगर, अशा अशा नद्या, हे झालं भूगोलाचं ज्ञान. आपल्या दृष्टीने ही पुण्यभूमी आहे. धन्यास्तु ते भारत भूमी भागे, गायंती देवाः किल गीतकाणी. आकाशात देवता गीत गातात की भरतभूमीत, या पुण्यभूमीत जन्माला येणारे जीव अत्यंत भाग्यवान आहेत. जशी भारत माता तशी गीता माता, गीता मैया. ग्रंथालाही आपण गुरु मानतो. माता जशी लेकरांची काळजी घेते, लेकराची काळजी घेण्याच्या बदल्यात आईला काहीही अपेक्षा नसते. आईचं प्रेम पृथ्वी तलावर केवळ मातेचं प्रेम बऱ्याच अंशी निर्व्याज असतं, अपेक्षारहित असतं. त्या पाठीमागे अपेक्षा नसते. मग गीतेला माता म्हटलं. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अंब त्वाम अनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. अद्वैत तत्वज्ञान रूपी अमृताचा वर्षाव करणारी, जगाच्या उद्धारासाठीच अवतीर्ण झालेली, आणि अवतीर्ण कुठे झाली? साक्षात जगन्नायकाच्या मुखातून अर्जुनाचं निमित्त करून अखिल मानव मात्राच्या उद्धाराकरता गीताशास्त्र जन्माला आलं. या गीताशास्त्रातल्या 4थ्या अध्यायातील 39 क्रमांकाचा श्लोक मी वाचला. त्याचं थोडंसं आपल्याला चिंतन करायचं. हे प्रेमपोटी आहे. विद्यालयाची शाखा सुरू झाली आणि पहिल्या बॅचचे आमचे जे विद्यार्थी होते त्याच्यात श्री तुकाराम सोनाजी शिर्के, विश्वनाथ जीवराज आंधळे, अजून कोण पण इथं नाही, इथं नाहीत ना. आता ते इथं असलेली नाव वाचतो. तर त्यांच्या प्रेमाखातर आलो. मी कुणी वक्ता नाही, माझा काही अभ्यास नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परः संयतेंद्रियः लभते ज्ञानम. भगवान अर्जुनाला ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतात या श्लोकात. ज्ञान ज्ञान. व्यवहारातही हा शब्द वापरला जातो. व्यावहारिक दृष्ट्या तो ठीक आहे. हा फार शिकला, त्यांनी मोठी पदवी मिळवली, त्यांनी डॉक्टरेट केली, तो मोठा इंजिनियर झाला. व्यवहारातलं ज्ञान शाखा अनेक आहेत. हे भौतिक ज्ञान, लौकिक ज्ञान, ज्याला अपराविद्या म्हटलं, ही अपराविद्या आहे. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस म्हणायचे हे भातभाकरीचे ज्ञान आहे, हे भातभाकरीची विद्या म्हणायची याला. म्हणजे कसं,
उदरनिर्वाह करता गृहस्थाला अर्थार्जन तर लागतंच. अर्थार्जनासाठी कुठेतरी नोकरी व्यवसाय करणं गरजेचं असतं. त्यासाठी ज्ञान पाहिजे. अर्थार्जनासाठी असलेलं हे ज्ञान, याला फार फार तर ज्ञान न म्हणता तज्ञ लोक म्हणाले की याला माहिती म्हणा, माहितीचं गाठोडं. ही एक माहिती आहे. इंग्रजी ज्याला इन्फॉर्मेशन म्हणतात, माहिती. हे माहितीचं गाठोडं आहे. मी MA झालो, MCOM झालो, MSc झालो, MBBS झालो, ठीक आहे. हे व्यवहार ज्ञानाच्या माहितीचं गाठोडं आहे. त्याची जीवनात आवश्यकता आहेच आहे. भगवान इथे सांगतात ते ज्ञान हे असं ज्ञान नाही. हे वेगळं ज्ञान आहे. ही पराविद्या आहे. ज्याला 9व्या अध्यायात भगवान म्हणाले, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. हे ज्ञान, ही विद्या राज आहे. राज म्हणजे श्रेष्ठ. ही अत्यंत श्रेष्ठ विद्या आहे. विद्या अनेक आहेत, पण अध्यात्म विद्यानाम विभूती योगात भगवान म्हणतात, सर्व विद्यांमाझी माझी विभूती अध्यात्म विद्या आहे. ही अत्यंत श्रेष्ठ विद्या, आत्मज्ञान प्राप्त करून देणारी विद्या. सोप्या भाषेत, आपण कोण आहोत, आपण खरे खरे कोण आहोत. आपली ही वरची ओळख वेगळी आहे. मी तलाठी आहे, मी ग्रामसेवक आहे, मी शेतकरी आहे, मी शिक्षक आहे. ह्या उपाध्या झाल्या ह्या व्यवसायाच्या. आपली खरी ओळख काय आहे, आपण कोण आहोत, कुठून आलो, कुठं जायचे, आणि हा सुंदर मानवी देह कशासाठी मिळाला, आणि या मानव देहात येऊन काय साध्य करायचे आपल्याला. अज्ञानामुळं आपलं साध्य वेगवेगळं आहे, भौतिक साध्य आहे. खरंच साध्य आहे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय सांगताना भगवान म्हणाले, हे ज्ञान कोणाला मिळतं, श्रद्धावान तत्परः संयतींद्रिया ज्ञानम लभते. सरळ ओळ झाली त्याची. जो श्रद्धावान आहे, श्रद्धा म्हणजे गाढ निष्ठा, प्रगाढ निष्ठा. विश्वास सुद्धा शब्द तिथे कमी पडतो जरा. विश्वासातही थोडासा संशय असतो. रामकृष्णांचे अनेक पट्ट शिष्य असायचे. चांगले होते बिचारे. आपापल्या क्षेत्रात त्यांनी खूप खूप साधना केली चांगली. पण जेव्हा ते तरुण होते तेव्हा शंका यायची की खरोखरच आपले गुरु फार महान साधू असतील काय, ते अवतारी पुरुष असतील काय. त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायच्या. शंका, विश्वास, त्याच्यात थोडी शंका असू शकते. श्रद्धेत शंका नसते. जसं ही माझी आई, याच्यात कुठं शंका राहिली. ही पूर्ण श्रद्धा आहे याच्यात. ही एक माझी आई आहे. या वाक्यात, या विधानात परिपूर्ण सगळं श्रद्धा आहे याच्यामध्ये. मी सांगत होतो, विश्वास हा कमी पडतो, श्रद्धा मोठी आहे त्यापेक्षा. भगवंताने श्रद्धा शब्द वापरला.
जे श्रद्धावान आहेत, श्रद्धाळू आहेत, अजून त्याला जोड दिली. काय पाहिजे? तत्पर हा, म्हणजे साधननिष्ठ आहेत. ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत. त्यामध्ये गुरुसेवा आहे, ग्रंथसेवा आहे. ज्ञानप्राप्तीचे जेवढे काही उपाय असतील याच्याविषयी अत्यंत अत्यंत परायण, साधननिष्ठ, की हेच खरं आहे माझ्या जीवनात, माझं परम कल्याण होण्यासाठी हेच हेच श्रेष्ठतर आहे ज्ञान, त्याला म्हणायचं तत्पर. असा जो भक्त असेल त्याला तत्पर म्हणायचं. अन्य काहीही श्रेष्ठ नाही, हे ज्ञानच श्रेष्ठ आहे. जो श्रद्धावान आहे, जो तत्पर आहे, साधनपरायण आहे आणि संयतेंद्रिय आहे, इंद्रियांना ज्याने ताब्यात ठेवलं आहे. इंद्रिय मोकाट नाही सुटली. हे शरीर ईश्वराचीच निर्मिती आहे. सर्व इंद्रिये ईश्वराने दिलेली आहेत. इंद्रियांचे विषयही ईश्वराने दिलेले आहेत. पण इंद्रियांच्या विषयाचं सेवन हे धर्मानुसार, मर्यादेनुसार, परिमित असं सेवन केलं पाहिजे. जर ते अपरिमित झालं, सीमा ओलांडली, तर ते अधोगतीला नेतं, अधोगतीला नेतं. म्हणून ज्याने इंद्रिये ताब्यात ठेवली त्याला म्हणायचं संयतेंद्रिय हा, असा आहे. इंद्रिय ताब्यात असणाराच मनुष्य खरी खरी साधना करू शकतो. तोच साधन पारायण असू शकतो. आणि असा जो असेल, भगवान म्हणतात तो ज्ञानाचा अधिकारी आहे. श्रद्धावान तत्परहा संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा, ज्ञानम लभते, ज्ञानम लब्ध्वा. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. चिरेण त्याच्या विरुद्ध अचिरेण. चिरेण म्हणजे सावकाश, सावकाश, कधीतरी, विलंबाने. भगवान म्हणतात तसं नाही. ज्ञान मिळाल्यानंतर त्याला अत्यंत श्रेष्ठ प्रकारची शांती, पराम शांतीम, अचिरेण म्हणजे अत्यंत सत्वर, लगेचच, ताबडतोब तो पराम शांतीला अर्थात श्रेष्ठ मोक्षाला प्राप्त होतो. पहा, अनेक आपले गीतेचे उपासक आहेत. याच अध्यायात भगवान अजून एक ज्ञानाचा उपाय सांगतात. पहा काय सांगतात भगवान. भगवान स्वतःच हा उपाय सांगतात. त्यांनी दुसराही उपाय सांगितला. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः, तत्त्वदर्शिनः ज्ञानिनः ते ज्ञानम उपदेक्षन्ति. त्यासाठी काय सांगितलं? हे तुला जाणायचंय ना, हे ज्ञान, हे आत्मज्ञान तुला प्राप्त करायचं आहे ना, तर मग प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. 3 बाबी सांगितल्या भगवंतांनी. प्रणिपातेन, तत्वदर्शी अशा महापुरुषाला, आत्मसाक्षात्कारी अशा महापुरुषाला, अशा साधूला काय कर? प्रणिपात कर, साष्टांग नमस्कार कर.
त्यांची सेवा कर, मनोभावे सेवा कर. आणि मग त्या सेवेने ते संतुष्ट होतील, तेव्हा मग त्यांना परिप्रश्न कर. आपल्या जीवनाच्या उद्धाराच्या, आत्मज्ञान प्राप्तीच्या तुझ्या शंका त्यांना विचार. ज्ञानोबाराय म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, ते बरव ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संत कसे? जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोणी. सेवेचा दारवंठा, आपण त्याला उंबरठा म्हणतो. उंबरठा उंबरठा ओलांडूनच घरात जाता येतं. घरात प्रवेश करायचे ना. आता नवीन पद्धतीत आता उंबरठे राहिली नाहीत. आता जुन्या काळात मोठे मोठे उंबरठे असायचे. आपण नुसतं त्याला उंबराई म्हणतो, उंबरठा. उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करायचा. तसं सेवा हा दारवंठा, सेवेचा उंबरठा ओलांडावा लागेल. आणि मग तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकल. त्या संतांचं दास्यत्व सेवा कशी कर? तनु मनो जीवे, शरीराने, मनाने, प्राणाने, सर्व प्रकारे. तया अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरण रिग, महोदधी का गांग रिगाले जैसे. सर्वस्वाने त्यांची सेवा कर. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. भगवंताने ज्ञानप्राप्तीचा हा एक उपाय याच अध्यायात सांगितला. त्याच्यावर हे माऊलींचं भाष्य मी वाचून दाखवलं. असं असताना हा उपाय सांगितल्यानंतर पुन्हा स्वतः भगवान आणखीन दुसरा उपाय का सांगतात? एक सहज शंका, संभवनीय शंका. भगवंतच लागोपाठ हा दुसरा उपाय का सांगतात बरं? तर असं आहे, जसं की सध्याच्याही काळात, पूर्वीच्या काळात तर फारच, पण सध्याच्याही काळात उगी हाऊस आहे म्हणून सर्वांना विमान प्रवास करता येतो का? नाही ना. वरून जाताना पायाच फक्त. खेड्यापाड्यात मुलंच नाही, मोठी माणसं, म्हातारे कोते सुद्धा इकडं काय म्हणतात पण आमच्याकडे युवाईन म्हणतात. युवाईन म्हणायचं. खालून जाताना पायाच्या दिशेला असं होईपर्यंत बघत राहायचं. मान अवघडली तरी चालेल, पण ते बघत राहायचं. तोच आनंद आपल्याला. म्हणजे सर्वांना सुलभ नाही. तसं भगवंतांनी सांगितलेला हा ज्ञानप्राप्तीचा मार्गही सर्वांना पेलवणारा नाही, सर्वांना झेपणारा नाही, सर्वांना सुलभ नाही. का बरं? अवघड काय त्याच्यामध्ये? पहिली गोष्ट अशी, एकतर माणसाचा देह मिळणंच मोठी अवघड गोष्ट. पावर भागवतात श्लोक आहे, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः.
भागवतकार म्हणतात 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ, प्राप्त होणं कठीण, कठीण, अत्यंत कठीण. काय? मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व ही दुर्लभ गोष्ट आहे. आपल्या आपल्या अनंत 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 योनीत फिरून एका एका योनीत म्हणले कोटी कोटी फेरा. वेगवेगळ्या योनीत योनी आहेत. श्वेतज, अंडज, जारज, उद्भिज, पाण्यात राहणाऱ्या, जमिनीवर चालणाऱ्या, आकाशात फिरणाऱ्या, उभयचर अशा ह्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अनंत योनी पुराणात म्हणतात 84 लक्ष. अशा योनीत फिरत असताना भगवत कृपेने आपल्याला हा सुंदर असा मनुष्य देह प्राप्त झाला. सुंदर का? तर येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. याच शरीरात जन्म मरणाची परंपरा खंडित करता येते. हे सामर्थ्य देव योनीतही नाही. म्हणून स्वर्गीचे अमर भगवंताकडे प्रार्थना करतात की मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. ती भोग योनी आहे. देवता स्वर्गातल्या खूप 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 भोग भोगण्यात कदाचित ते भाग्यवान असतील. असं म्हणतात की तिथे कल्पतरूंच्या बागा आहेत. आपल्याला कल्पतरू बघायला मिळत नाही. आपण नारळाला कल्पतरू म्हणतो. तिथं दररोज अमृत प्यायला आहे. आपण चहाला म्हणतो अमृतासारखा चहा, नाही का? थोडक्यात तिथं भोग श्रेष्ठ आहे, पण उद्धार नाही. उद्धाराची योग्यता, पात्रता देवलोकात नाही. ही योग्यता, पात्रता ही फक्त मानवात आहे. म्हणून मनुष्य शरीर आपल्याला अत्यंत भाग्याने मिळाले. ही दुर्लभ गोष्ट आहे. भोवताली आपण प्राणी पाहतो वेगवेगळ्या योनीत कधीतरी आपणही प्रवास केलेला आहे त्या मार्गाने. आता भाग्यानुसार आपल्याला मानव देह मिळाला. ठीक आहे, मानव देह मिळाला, दुर्लभ आहे, मिळाला. आता पुढची गोष्ट काय आहे? मुमुक्षत्व, मुमुक्षा, मोक्षाची इच्छा असणारे ते मुमुक्षु. उद्धाराची इच्छा, उद्धार अत्यंत श्रेष्ठ प्रतीचं कल्याण. व्यवहारात आपण थोडासा फायदा झाला व्यवहारातला, आपण म्हणतो कल्याण झालं बुवा. एसटीतून उतरता बस सगळी माणसं उतरली, पाकिट सापडलं, होते त्याच्यात 500-1000 रुपये. कल्याण झालं म्हटलं, आज देव पावला. संत, शास्त्र, सत्पुरुष याला कल्याण नाहीत म्हणत. असं आहे. उद्धार म्हणजे जन्म मरणाची परंपरा खंडित होणं, भगवंताचा साक्षात्कार होणं, आत्मज्ञान होणं, खऱ्या खऱ्या सुखाची प्राप्ती होणं, खऱ्या आनंदाची प्राप्ती होणं. तर अशी इच्छा बाळगणारा मुमुक्षु, ही मोठी अवघड गोष्ट आहे. अशी मुमुक्षा निर्माण होणं अवघड गोष्ट आहे. आपल्या आपल्या व्यवहारात, आपल्या आपल्या संसारात असं आहे.
जीव मात्र इतका मग्न असतो, इतका तल्लीन असतो की त्याला हे भान नसतं. परमार्थ करावा अशी इच्छा निर्माण होत नाही. ही गोष्ट दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट, महापुरुष संश्रय. खऱ्या साधूची, हा मुद्दाम शब्द का वापरायचा, साधूचा पोषक करता येतो ना. साधूचा बाह्यांगाने पोशाख करता येतो. पूर्वीच्या काळात नाटकं असायची. मग नाटकात एखादा कुणीतरी जो दिग्दर्शक असायचा, त्याची नजर असायची तीक्ष्ण. तो लोक त्याची नजर हेरगिरी असायची. याला कोणतं पात्र शोभेल, याला शिवाजी महाराजांचं पात्र शोभेल, काय करायचे, याला तुकाराम महाराजांचं पात्र शोभेल, याला रामदास स्वामीचं पात्र शोभेल. आणि मग रंगरंगोटी करून, मेकअप म्हणतात त्याला, मेकअप, वरचं मुंग्याचं वाढवते. तो मेकअप करणाराच एक मनुष्य निष्णात असतो. तो अर्ध्या तासात तुकाराम महाराज घडवतो, अर्ध्या तासात शिवाजी महाराज घडवतो. दिलेले संवाद पाठ करतो. 3 तासाच्या नाटकात तासातासांनी थोडासा मोकळा वेळ असतो, मध्यंतर असतं. त्या मध्यंतरात हे आत गेले की नाही, की हा तुकाराम शिवाजी महाराजांना म्हणतो, काढा बरं जरा बिडी. लय तल्लप झाली, बिडी काढा. शिवाजी महाराजही काढतात बिडी, दोघंही ओढतात झुरकीवर झुरकी. ऐका, साधूचं बाह्य सोंग आणतायत. साधुत्व हे अवस्थांतर आहे. साधुत्व म्हणजे वेशांतर नाही. साधुत्व हे देशांतर नव्हे. देशांतर केलं, वेशांतर केलं, वेशांतराने लगेच जाता येतं कुंभमेळ्यात साधू म्हणून भिक्षा मागायला. खरा साधू दुर्मिळ आहे. आणि अशा साधूची भेट अत्यंत अत्यंत कठीण गोष्ट आहे. किती कठीण गोष्ट आहे. नाथ महाराज म्हणाले, रवी असता जाता धरवेल. रवी म्हणजे सूर्य. सूर्याच्या 12 नावातले एक नाव रवी. रवी असता जाता धरवेल. सूर्य मावळायला गेला, अस्ताला गेला, अस्ताला गेला. म्हणजे आपलं काम शिल्लक राहिले अजून, जरा पकडून ठेवा. पोरांनो वडा त्याला, या खेचून माग. सूर्य मावळायला अस्ताला चालला, आता त्याला पकडता येईल काय? नाथ महाराज म्हणाले, हो हो येईल पकडता, तुम्ही जरा शांत राहा. अस्ताला जाताना सूर्य सुद्धा पकडून ठेवता येईल. अजून चंद्रामृत सुखे शेविजेल. पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणातून अमृत पाझरत अशी एक परंपरेची कल्पना आहे, आपण वाचतो. परंतु हे अमृत आपल्याला नाही पिता येत. म्हणतात ते चकोराला पितायत. चातक हा केवळ पावसाचंच पाणी पितो आणि चकोर हे अमृत सेवन करतो असतो. मग आपल्याला शक्य नाही, पण नाथ महाराज म्हणतात शक्य शक्य. तुम्ही थोडस थांबा जरा. चंद्रामृत सुखे शेविजेल. अजून बाया हेळा सागर तरवेल. आपल्या दोन्ही हाताने आपण विहिरीला वेढा मारतो
अरे जिथे एखादा पट्टीचा पोहणारा आपल्या शेततळ्याला चक्कर मारिली गोलाकार, चांगली गोष्ट. पण की पृथ्वीवर सप्तसागर आहेत. या पृथ्वीवरचे सप्तसागर नाथ महाराज म्हणतात पोहून जाता येईल. सगळे सागर पोहून जात. बाह्या हेळा सागर तरेल. एवढं करता येईल, पण साधूची भेट होणार नाही. थोडक्यात हे जी उदाहरणं नाथ महाराजांनी दिली, हे सांगायचं त्यांना की अत्यंत अत्यंत दुर्लभ गोष्टीही प्राप्त करता येतील. परंतु हुशारायचं मग नावं घेतली आणि पहिल्या बॅचचे सर म्हणले नावं घ्या पहिल्यांदा पहिल्या बॅचचे विद्यार्थ्यांचे. हुशार आला तुम्ही आले. तीन गोष्टी दुर्लभतेचं आपलं विवेचन चाललं होतं. मनुष्याचा जन्म, मोक्षाच्या इच्छेची लालसा, तीव्र ओढ, उद्धाराची तीव्र ओढ, आणि तिसरी दुर्लभ गोष्ट साधूची भेट, आत्मज्ञानी महात्म्याची भेट, महापुरुष संश्रय. हा इतिहासात अनेक साधूंची चरित्र, साधकांचे चरित्र आपल्याला वाचनात येतात. असं आहे. साताऱ्याकडे गोंदवले नावाचं एक छोटं गाव आहे. तीर्थक्षेत्र झाला तर ते गोंदवले. तिथे एक गणपत भाव होते, ग्रहस्थी होते, रामाचे भक्त होते. पण ते लहानपणीच वयाच्या 10व्या वर्षीच बाहेर पडले. भारतभर फिरल्याचं त्यांच्या चरित्रात आहे. कशासाठी? साधूची भेट, खऱ्या साधूची भेट. अर्थात या जोड्या असतात गुरु शिष्यांच्या. त्यांच्या चरित्रात असे की ते हिमालयात फिरत असताना काही गुहांमध्ये समाधी लावून बसलेले योगी पुरुष त्यांनी पाहिले. त्यांनी प्रश्न केला. आता काही गोष्टी पहा बरं, हा इतिहास आहे बरं, 100 वर्षापूर्वीचा. असं नाही की 10,000 वर्षापूर्वी एक संशोधक म्हणाले की रामायण झालं 14,500 वर्षापूर्वी रामायण झालं. असू द्या. काही शिकलेल्या माणसांना वाटतं की हे सगळं काल्पनिक आहे, हे रचलेलं आहे. इतिहास म्हणजे असे घडले, अगदी तारीखवार, तिथीवार, हे असं घडलं, याला म्हणायचं इतिहास. महाभारत, रामायण आधी जो इतिहास आहे, इतिहासच आहे हा. परदेशातलेच जाऊ द्या, भारतातलेच भाग्यवान प्रश्नचिन्ह कंसात म्हणतात ही काल्पनिक आहे. असं कोणी वाल्मिकी झाला नाही, असं कोणी भगवान कृष्णही झाला नाही. हे कल्पनेने गीताशास्त्र, गीता ग्रंथ, कल्पनेचं सगळं महाभारत. असं काही कौरव पांडवांचं युद्ध झालं नाही, काही नाही. व्यास नावाच्या ऋषीने कल्पनेने लिहिलं. जाऊ द्या. मी सांगत होतो
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या तरुणपणात भारतभर फिरले आणि काही गुहांमधून त्यांना प्रश्न करण्यात आला की हे बाळा, हे वत्सा, आता कोणतं युग चालू आहे रे? साधू हे खोटं बोलत नसतात, लक्षात घ्या तुम्ही. आम्ही व्यवहारातले जीव व्यवहारासाठी खोटं बोलू, कदाचित फायद्यासाठी. साधूला खोटं बोलून काय करायचे? ज्ञानोबा तुकोबारायांना खोटं बोलून काय करायचे? विवेकानंदांना खोटं बोलून काय करायचे? ते खोटं काय? जनाच्या, समाजाच्या